महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गेल्या वर्षी पुण्यामध्ये आम्ही गणेशोत्सव सुरू केले। तुम्ही गाभाऱ्यातल्या श्री गणेशाला थेट रस्त्यावर आणून उभा केला। इंग्रज सरकार बाकी काहीही करे पण धार्मिक उत्सव साजरे करण्यापासून ते लोकांना अडवू शकणार। लक्षात ठेवा, देशकार्य म्हणजेच देवकार्य। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। देशकार्यासाठी झटणारी पुढील पिढी तयार करायची, पण ते होणार कसं? आपली स्वतःची शाळा कॉलेज काढून राष्ट्रीय शिक्षण द्यायचं। या जीवन आपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा या देशाचे। अहो शिक्षण अधिकारी आहेत ते। हा माझा वर्ग आहे। डॉग्स अँड ब्रिटिश आर नॉट अलाउड। देशकार्य म्हणजेच देवकार्य। 1857चं बंड मोडून का पडलं? राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांचं बलिदान वाया का गेलं? कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही। खूप झाल्या योजना, खूप झाले विचार। आता एकतर मरा नाहीतर मारा। तुम्ही दोषी आहात हे मान्य करून घ्यावं लागत आहे। कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी। आपल्या कार्याला लोकांच्या पावतीची गरज आहे असं वाटतं तुम्हाला? आगरकर, लोकमत ही एक फार मोठी शक्ती आहे। तुम्ही गाभाऱ्यातल्या श्री गणेशाला थेट रस्त्यावर आणून शिक्षा केल्यासारखा उभा केला। दादा नमस्कार, मी दामोदर हरी चाफेकर। गोंदिया आला रे। कोण कुठला आहे हा इंग्लंड देश? आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा आता स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। मी या लोकांचा आहे आणि ते माझे। स्वराज्य। नमस्ते तिलक सर, मैं मोहनदास गांधी। मुझे लगता है कि अगर हम अहिंसा के मार्ग से स्वराज मांगे तो। गांधी, 25 सालों से मैं ब्रिटिशों से लड़ रहा हूं। स्वराज्य के लिए खून बहाना ही होगा, नहीं तो मिले हुए स्वराज्य की कोई कीमत नहीं रहेगी।